आता याच्यावरचे प्रॉब्लेम सुरू करूया. एक्सरसाइज 4.1. मला पहिला क्वेश्चन काय सांगितलंय, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ लाईन्स. दोन लाईन्स दिलेल्या असतील आणि त्यांचं कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रोडक्ट करायचं फक्त, बाकी काही त्याच्यामध्ये विशेष नाहीये. अशा पद्धतीनं त्याचं लिखाण बघा. गिव्हन टू लाईन्स आर, काय त्या 2x प्लस वाय इक्वल टू 0 and 3x minus y is equal to 0. Their combined equation is. त्यांचं कंबाइंड इक्वेशन पाहिजे आपल्याला, तर यांचं प्रोडक्ट करून घ्या. 2x प्लस वाय इंटू ब्रॅकेट 3x मायनस वाय, हे सोडवा फक्त, इक्वल टू 0. 2x न मल्टिप्लाय करून घ्या, देणार 6x स्क्वेअर मायनस 2xy प्लस 3xy मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. देअरफॉर याचं फक्त सिम्प्लिफिकेशन. 6x स्क्वेअर प्लस xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे त्याचं फायनल आन्सर. असं सेम दुसऱ्याचं पण सोडवायचं आहे, त्याला मी इथं खाली घेतोय. सेम प्रोसिजर वापरून हे पण काम करून टाकूया. त्यातलं दुसरं, गिव्हन टू लाईन्स आर x प्लस 2y minus 1 equal to 0 and x minus 3y plus 2 is equal to 0. Their combined equation is. या दोघांचं कंबाइंड इक्वेशन पाहिजे. त्यांचं प्रोडक्ट करून घ्या फक्त. मग एक्स न पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घेतोय, 3 टर्म्स मिळतील मला. एक्स न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, काय येणार, एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस 2x. आता 2y न मल्टिप्लाय करून घ्या, प्लस 2xy मायनस 2 इंटू 3, ते येणार 6y स्क्वेअर, त्यानंतर प्लस 4y, तर राहिलं -1. -1 न याला मल्टिप्लाय करा, सगळ्यांची चिन्ह बदला. -x प्लस 3y मायनस 2, दिस इज इक्वल टू 0. आता सिमिलर टर्म्स एकत्र घ्या. पहिल्यांदा एक्स स्क्वेअर लिहायचं असतं. एक्स स्क्वेअर एकदाच आहे, ते तसंच आहे. एक्स वाय ची टर्म बघा, -3xy आणि +2xy आहे, म्हणजे येणार -xy. त्याच्यानंतर वाय स्क्वेअर ची टर्म पाहिजे, ती आहे -6y स्क्वेअर. 6y स्क्वेअर झालं. आता एक्सच्या टर्म बघा, इथं 2x आहे, इथं -x आहे, मग 2x - x म्हणजे ते येणार +x. त्यानंतर y ची टर्म इथं 4y आहे आणि +3y प्लस 7y येणार, आणि कॉन्स्टंट टर्म सगळ्यात शेवटी आहे -2. दिस इज इक्वल टू 0. हे त्याचं फायनल आन्सर येईल. त्यामुळे हे सिंपल आहे, काय याच्यात विशेष काय असं जास्त नाही आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघा काय म्हटलं, पासिंग थ्रू 2,3, म्हणजे त्या दोन लाईन्स ज्या आहेत त्या 2,3 या पॉइंट मधून पास होतात, अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सेस, आणि शिवाय त्या दोन लाईन्स कोऑर्डिनेट ऍक्सेसला पॅरलल आहेत. आता याच्यात थोडंसं तुम्हाला लाईन्सचं बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. मी इथं डायग्राम तयार करून घेतोय.
कन्सिडर करतोय मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस इथं ओरिजिन या पद्धतीनं. याच्यावरती जर मी मार्किंग केलं 1 2 3 4, इकडं 1 2 3, या पद्धतीने मी मार्किंग केलं तर मला हा पॉइंट 2 3 पाहिजे. तो जो पॉइंट आहे 2 म्हणजे इथे येणार, 3 म्हणजे इथे येणार. याचा अर्थ जर तुम्ही याच्यामध्ये जर अशा लाईन्स जर ड्रॉ केल्या इथपर्यंत या पद्धतीनं, म्हणजे मग मला काय मिळेल, इथं तो पॉइंट मिळेल या ठिकाणी. हा पॉइंट आहे 2,3. आता याच्यातून पास होणाऱ्या दोन लाईन्स मला पाहिजे. मग पहिली लाईन ही अशी आहे ना, या पद्धतीने येईल. दुसरी लाईन ही अशी येईल. बघा कशा पद्धतीने आहेत ते. मग याच्यामध्ये एक्स ऍक्सिसचं इक्वेशन असते y=0, वाय ऍक्सिसचं इक्वेशन आहे x=0. मग एक्स ऍक्सिसला पॅरलल जी लाईन आहे त्याचं पण इक्वेशन याच्यासारखंच असतं, y= फक्त याचा y कोऑर्डिनेट घ्यायचा या पॉइंटचा, तो येणार y=3. आणि जर एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन जर असेल, ही एक्स ऍक्सिसला पॅरलल झालं, वाय ऍक्सिसला पॅरलल जर लाईन असेल, वाय ऍक्सिसचं इक्वेशन x=0 आहे. मग या वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन पण तसंच असतं, x= फक्त हा जो पॉइंट असेल किंवा या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट तो इथे घ्यायचा. ही त्या दोन लाईनची इक्वेशन्स आहेत आणि मग त्यांचं कंबाईंड इक्वेशन तयार करायचं. त्यामुळे हे जरा व्यवस्थित तयार करायला शिका, हे आलं पाहिजे आपल्याला. रिक्वायर्ड टू लाईन्स आर. काय काय x=2 and y=3, that is x-2 = 0 and y-3 = 0. आता त्यांचं कंबाईंड इक्वेशन, their combined equation is x-2 into y-3, this is equal to 0. हे सोडवा, यानं प्रोडक्ट करून घ्या. x × y -3x -2y +6, दिस इज इक्वल टू 0. हे त्यांचं कंबाईंड इक्वेशन असं मिळेल तुम्हाला. त्यामुळे हे जरा बेसिक करा पेअर ऑफ लाईन्सच. नेक्स्ट प्रॉब्लेम, पासिंग थ्रू 2,3 पॉइंट दिलेला आहे अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स, म्हणजे या दोन लाईन्स दिलेल्या आहेत, यांना परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितले. परपेंडिक्युलर पॅरलल आलं की त्यांच्या स्लोप्सकडे आपल्याला जावं लागेल, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. बघूया आपण, हे जे दोन लाईन्स दिलेले आहेत त्यांचे स्लोप्स काढूया, पॉइंट वापरूया, स्लोप पॉइंट फॉर्म वापरून दोन्हीचे सेपरेट इक्वेशन्स आणि मग प्रोडक्ट करून घेऊया. गिव्हन टू लाईन्स आर. So given two lines are, इक्वेशन्स आहेत 3x + 2y -1 = 0 and x - 3y + 2 = 0. आता यांचे मला स्लोप्स काढायचे. मग नेहमी लक्षात ठेवा, स्लोप काढण्यासाठी इक्वेशन तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये आणावं लागेल. एका बाजूला y पाहिजे, दुसऱ्या बाजूला x ची टर्म पाहिजे. अशा परिस्थितीत
एक्सचा जो काही कोइफिशियंट असेल तो त्याचा स्लोप येणार. यांचे स्लोप्स मला आता डायरेक्ट लिहिता आले पाहिजे. स्लोप्स ऑफ दीज टू लाईन्स आर M1 इक्वल टू काय येणार बघा, पहिल्या लाईनचा स्लोप येईल -3/2 अँड M2 इक्वल टू दुसऱ्या लाईनचा स्लोप त्याला इकडे घेतोय म्हणजे 1/3 येणार. एका लाईनचा स्लोप मी इथं तुम्हाला काढून दाखवतोय. हे पहिलं इक्वेशन आहे, 3x + 2y - 1 इक्वल टू 0. मला इक्वेशन असं पाहिजे. मग हे 2y इकडेच ठेवतो, हे द्या पलीकडे पाठवून, तिकडे गेल्यानंतर ते होईल -3x + 1. मला फक्त y पाहिजे, मग 2 ने इकडे डिव्हाइड करून घ्या, -3/2x + 1/2. एक्सचा कोइफिशियंट हा त्याचा स्लोप असतो. मग तोच इथं मांडलाय का तेवढं फक्त बघा, -3/2. त्याच पद्धतीनं दुसऱ्या लाईनचा पण स्लोप काढता येईल. आता ज्या आपल्याला दोन लाईन्स पाहिजेत त्या या दोन लाईन्सना परपेंडिक्युलर आहेत. रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू दीज टू लाईन्स. रिक्वायर्ड लाईन्स यांना परपेंडिक्युलर आहेत, देअरफॉर देअर स्लोप्स आर. मग मी त्यांना M3 आणि M4 कन्सिडर करतोय. M3 इक्वल टू, लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 असतो. मग त्यापैकी एका लाईनचा स्लोप जर तुम्हाला माहित असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप करताना काय करायचं बघा, त्याचा रेसिप्रोकल करा आणि त्याचं चिन्ह बदलायचं. आता इथं बघा बरं, -3/2 आहे, याचा रेसिप्रोकल येणार 2/3 आणि त्याचं चिन्ह बदला मायनसचं प्लस. अँड M4 इक्वल टू, हे प्लस मध्ये आहे हे मायनस येणार, 1/3 चं रेसिप्रोकल 3 येणार. त्यानंतर ह्या दोन्ही लाईन्स या पॉइंट मधून पास होतात म्हणून सांगितलंय, 2,3. ते पण एक पॉइंट लिहूया. These two lines pass through 2,3. मग स्लोप माहित आहे, पॉइंट माहित आहे, स्लोप पॉइंट फॉर्म वापरा. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म, their separate equations are, त्यांचे सेपरेट इक्वेशन्स y - y1 is equal to M3 into bracket x - x1 and y - y1 is equal to M4 into bracket x - x1 हे असेल. आता याच्यामध्ये ते स्लोप्स आणि तो पॉइंट यांचं हे वापरायचे आहेत. मग y - y1 हित आहे बघा, y1 3, दिस इज इक्वल टू M3 म्हणजे 2/3 इंटू ब्रॅकेट x मायनस इथे x कोऑर्डिनेट आहे 2. अँड बाकीचं आता याच्यामध्ये तसंच राहील, फक्त स्लोप तेवढा चेंज करा. स्लोप आता हा घ्यायचा आहे -3. आणि आता हे सोडवा, त्याला मी 3 न मल्टिप्लाय करून टाकतो. 3y -9 इक्वल टू, इथं 3 आल्यानंतर 3 ला 3 कॅन्सल होईल, 2 शिल्लक राहील, 2 ना आता मल्टिप्लाय करा, 2x - 4 अँड इथं हे -3 न पुढे मल्टिप्लाय करून घ्या. देअरफॉर हे सगळं इकडे पाठवा, 2x - 3y, त्यानंतर हे -9 इकडे आल्यानंतर +9 होईल म्हणजे +5. दिस इज इक्वल टू 0 अँड हे सगळं इकडे डावीकडे घ्या, 3x + y
-9 इक्वल टू 0. हे दोन सेपरेट इक्वेशन्स झाले. आता यांचं कंबाइंड इक्वेशन their combined equation is याचे दोघांचा प्रोडक्ट आता आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचा आहे. बघा आता 2x न पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्या या पूर्ण पुढच्या ब्रॅकेटला. तिथे येणार 6x² प्लस 2xy मायनस 18x मायनस 3y न मल्टिप्लाय करा, मायनस 9xy मायनस 3y² प्लस 27y. त्यानंतर 5 न मल्टिप्लाय करा, प्लस 15x त्यानंतर 5y आणि मायनस 45. दिस इज इक्वल टू 0. असं आहे सगळं. म्हणजे 6x² ही एकच टर्म आहे, ती तशीच राहील. 2xy मायनस 9xy म्हणजे मायनस 7xy येणार. त्यानंतर मायनस 3y² हे एवढ्या सगळ्या टर्म्स संपलेल्या आहेत. आता -18 आणि +15 -3x त्यानंतर 27y प्लस 5y ते येणार 32y आणि ही कॉन्स्टंट टर्म -45. दिस इज इक्वल टू 0. हे तिथलं फायनल रिक्वायर्ड इक्वेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. पासिंग थ्रू द पॉइंट -1, 2 1 इज पॅरलल टू, एक लाईन या लाईनला पॅरलल आहे, अँड अदर इज परपेंडिक्युलर टू, आणि दुसरी लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितलं. आता एका ठिकाणी पॅरललची प्रॉपर्टी वापरायची, पॅरलल लाईनचे स्लोप्स इक्वल असतात. आणि आता जी परपेंडिक्युलरची प्रॉपर्टी आहे ती दुसऱ्या ठिकाणी वापरायची. पॉइंट हाच घ्यायचा आहे. बघा काय काय सांगितलेलं आहे. रिक्वायर्ड लाईन्स पासिंग थ्रू, आणि एक लाईन याला पॅरलल. आता एक 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 सेपरेट सेपरेट सांगावं लागेल. assume that the required lines are L1 and L2. Now L1 is parallel to, कुठल्या लाईनला पॅरलल आहे म्हणून सांगितले ते लिहून घेऊया. x plus 3y minus 1 equal to 0, whose slope equal to, ह्याचा स्लोप किती येणार, -1/3 येणार. Therefore स्लोप ऑफ L1 इक्वल टू, L1 चा स्लोप पण तेवढाच येणार, -1/3. त्यानंतर L2 जे आहे, L2 is perpendicular to, line L2 is perpendicular to 2x minus 3y minus 1 equal to 0, whose slope equal to, आता या लाईनचा स्लोप येणार 2/3. आता याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप, देअरफॉर स्लोप ऑफ L2 इक्वल टू, तो किती येणार, -e/, हा जो L1 चा स्लोप आहे त्याला मी M1 कन्सिडर करतोय, L2 चा जो स्लोप आहे त्याला मी M2 कन्सिडर करतो. आणि ह्या दोन्ही लाईन्स -1, 2 मधून पास होतात, L1 अँड L2.
पास थ्रू -1, 2. त्यामुळे तुम्हाला तो पॉइंट पण मिळाला. मग इथं तुम्हाला स्लोप्स मिळाले, पॉइंट मिळालेला आहे. मग स्लोप पॉइंट फॉर्म वापरून त्यांची सेपरेट इक्वेशन्स लिहा. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म, separate equations of L1 and L2 are, म्हणजे सेपरेट इक्वेशन्स आता मला मांडायचे आहेत. y मायनस y1 इक्वल टू m1 इंटू ब्रॅकेट x मायनस x1 अँड y मायनस y1 इक्वल टू m2 इंटू ब्रॅकेट x मायनस x1. मग हे काय काय होणार बघा. y इथं y1 आहे 2, y मायनस 2 इक्वल टू पहिल्या लाईनचा स्लोप -1/3 आणि एक्स कोऑर्डिनेट -1 आहे बघा, त्यामुळे ते x+1 होणार. अँड इथं पॉइंट तोच राहील, फक्त स्लोप बदला. दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे -3/2. हे आहे असं x+1. आता फक्त हे तुम्हाला व्यवस्थित सोडवावं लागेल. ह्याला 3 न मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे इथे येणार 3y -6 येणार. इथं 3 आणलं की 3 ला 3 कॅन्सल होईल. -1 आत मल्टिप्लाय करा, -x -1. इथं 2 न मल्टिप्लाय करा, 2y -4 इक्वल टू, हे 2 कॅन्सल होईल. -3 न मल्टिप्लाय करून घ्या, -3x -3. आता हे सगळे इकडे घ्या, x प्लस 3y -5 दिस इज इक्वल टू 0. अँड हे सगळे इकडे आणा, 3x प्लस 2y -1 इज इक्वल टू 0. हे दोन सेपरेट इक्वेशन्स तुम्हाला मिळाली. ही फर्स्ट लाईन आहे L1 आणि ही सेकंड लाईन आहे L2. आता यांचं कंबाईंड इक्वेशन पाहिजे. Therefore, their combined equation is, आता या दोघांचं फक्त प्रोडक्ट करा. हे असेल. आता x न मल्टिप्लाय करा, टर्म्स काय काय येतात बघूया. 3x² प्लस 2xy मायनस x प्लस 3y न मल्टिप्लाय करा, 9xy प्लस 6y² मायनस 3y मायनस हे किती येते, 5 त्रिक 15, 15xy मायनस 10y प्लस 5 दिस इज इक्वल टू 0. हे टोटल किती होणार बघा बरं. 3x² एक झालं, त्यानंतर 2xy आणि 9xy प्लस 11xy होणार, त्यानंतर 6y². आता एक्सच्या टर्म बघा, -x आणि काय झालं ह्याच्यात, हे xy एक राहिलं वाटतं इथं. थांबा जरा, 3y न मल्टिप्लाय केल्यानंतर काहीतरी मांडायला चुकलं इथं माझं. -5 न मल्टिप्लाय केल्यानंतर इथं -15x पाहिजे, हे y नाही येत. बरोबर, ठीक आहे, बाकीच ठीक आहे सगळं. बाकीचं काही अडचण येण्यासारखं नाही आहे. आता एक्सची टर्म परत एकदा बघा, -x आणि -15x, ते येणार -16x. तर y एक्स्ट्रा आलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे एक्सचा विषय संपला. आता y बघा बरं, -3y -10y -13y येणार, आणि कॉन्स्टंट टर्म आहे +5. दिस इज इक्वल टू 0. हे त्याचं फायनल आन्सर आहे.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. आता तुम्हाला हे इक्वेशन त्यांनी दिले आणि याच्यातल्या ओरिजिनल दोन लाईन्स कोणत्या त्यांची इक्वेशन्स पाहिजेत. आतापर्यंत आपण काय करत होतो, दोन लाईन्स दिलेल्या होत्या त्याच्यावरून कंबाईंड इक्वेशन काढलं होतं. आता याच्या अपोजिट प्रोसिजर करावी लागेल आपल्याला. त्यातलं मी फर्स्ट एक्झाम्पल लिहून घेतोय. गिव्हन इक्वेशन इज, काय पहिले इक्वेशन 3y² प्लस 7xy दिस इज इक्वल टू 0. याच्यातून y कॉमन घ्या. 3y प्लस 7x this is equal to 0. Therefore, y equal to 0 or 7x plus 3y equal to 0. These are the two lines. या पद्धतीने सोडवायचं आहे. फक्त काय करायचं त्याच्यात विषय सांगा. दुसरं, गिव्हन इक्वेशन इज, तर इक्वेशन आहे 5x² मायनस 9y² इक्वल टू 0. आता ह्याच्यातनं कॉमन तर काही येत नाही, पण याला तुम्ही असं लिहू शकताय, √5x ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस याचं वर्गमूळ मात्र 3 लिहू शकताय, 3y ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला तुम्ही असं मांडू शकताय. मग हे झालं a² मायनस b². मग याचे फॅक्टर्स a प्लस बी इंटू a मायनस बी हे असेल. मग यांची सेपरेट इक्वेशन्स. These are the two lines represented by given equation. त्याचं फायनल आन्सर. अजून एक आहे त्याच्यामध्ये, एक बघूया, x² मायनस 4xy इक्वल टू 0. x² मायनस 4xy इक्वल टू 0 हे दिलेलं इक्वेशन आहे. याच्यातून दोन सेपरेट लाईनची इक्वेशन्स मला पाहिजेत. याच्यातून x कॉमन घ्या, म्हणजे हे असेल. मग याच्यावरून x इक्वल टू 0 or x minus 4y equal to 0. These are the two lines represented by given equation. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. तर त्यांनी असं सांगितलंय, थोडं वाढवलेलं आहे. आपलं खरं नेहमीचं काम आपण आपल्या पद्धतीने करत राहायचं आहे. गिव्हन इक्वेशन इज, आता इक्वेशन काय दिलेलं आहे, 3x² मायनस 10xy मायनस 8y² इज इक्वल टू 0. आता तुम्हाला याच्यामध्ये फॅक्टर्स पाडावे लागतील. तर इथं 3 आहे, इथं -8 आहे, म्हणजे होणार टोटल -24.
आणि आता आपल्याला टर्म अशा पद्धतीनं पाहिजे, -10 म्हणजे मग 12 आणि 2चा वापर करावा लागेल. 12 आणि 2 पैकी मिडल टर्मला मायनस आहे, -12 आणि +2 हे असं होणार बघा. असे फॅक्टर्स तुम्हाला घ्यावे लागतील. त्यामुळे हे इक्वेशन कसं होईल, 3x² -12xy +2xy -8y². दिस इज इक्वल टू 0. हे जरा मी इथं खाली घेतोय बरं का, एक सेकंद. -8y². दिस इज इक्वल टू 0. म्हणजेच मग हे काय होणार बघा, या दोघांच्यातून कॉमन घ्या 3x. 3x कॉमन घेतलं तर इथं शिल्लक राहील x -4y. आता या दोघांच्यातून +2y कॉमन घ्या, म्हणजे मग इथं परत शिल्लक राहील x आणि याच्यातून 2y घेतल्यानंतर -4y. दिस इज इक्वल टू 0. आता या दोघांच्यातून परत x -4y कॉमन घ्या. आता शिल्लक राहील 3x +2y. दिस इज इक्वल टू 0. Therefore, x -4y equal to 0 and 3x plus 2y is equal to 0. These are the two separate lines. या पद्धतीनं हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळते. त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघा आता काय सांगितलंय. मध्ये थोडंसं त्याने कॉम्प्लिकेटेड करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आपलं बेसिक व्यवस्थित ठेवा, काही अडचण येत नाही. तर त्याच्यातलं पुढचं एक्झाम्पल घेऊया. गिव्हन इक्वेशन इज काय सांगितलं, इक्वेशन 3x² -2√3xy -3y² इज इक्वल टू 0. मग आता हे तर 3 × -3 म्हणजे हे येणार आहे -9. आणि याचे जे फॅक्टर्स पाहिजेत मला ते इन टर्म्स ऑफ √3 पाहिजे. इथं मिडल टर्म आहे -2√3. मग मी याला असं घेतोय, -3√3 आणि √3 या दोघांचा प्रोडक्ट बघा, -9 येते का, आणि या दोघांची बेरीज केली की -2√3 येते. Therefore 3x² -3√3xy +√3xy -3y². दिस इज इक्वल टू 0. या पहिल्या दोघांच्यातून 3x थोडं कॉमन घ्या, काय शिल्लक राहते मग x -√3 आणि y हे शिल्लक राहील, प्लस या दोघांच्यातून √3 y कॉमन घ्या. बघा अशा पद्धतीने येते ते. मग या दोघांच्यातून √3y जर कॉमन घेतलं तर x मायनस इथे एक √3 शिल्लक राहणार, परत पुढं y शिल्लक राहील. मग बघा आता परत ह्यांच्या ह्या दोघांच्यातून x -√3y एवढं कॉमन घ्या, 3x +√3y हे शिल्लक राहील. या पद्धतीने आहे ना, आणि याच्यावरून दोन सेपरेट इक्वेशन्स तयार होतील. Therefore x -√3y equal to 0 and 3x +√3y is equal to 0. These are the required two lines. या पद्धतीने तुम्हाला दोन सेपरेट इक्वेशन्स इथे मिळतील. नेक्स्ट एक्झाम्पल बघा.
गिव्हन इक्वेशन इज, आता इक्वेशन तुम्ही असं दिलंय एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा इंटू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता याला काय करतोय, ह्याला हे ह्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे. म्हणजे याच्यात एक्स स्क्वेअर एक्स वाय आणि वाय स्क्वेअर यांचीच टर्म आहे. त्यामुळे हे जे इक्वेशन आहेत ही इक्वेशन्स दोन लाईन्स आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. लाईन जर पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर त्याचं इक्वेशन असं असतं. मग याच्यावरून एम इक्वल टू काय येईल, वाय अपॉन एक्स. इथं मला वाय अपॉन एक्स ची टर्म तयार करायची आहे. मी याला काय करतोय, एक्स स्क्वेअर न डिव्हाइड करून घेतोय. डिव्हाइडिंग बाय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर न पूर्ण इक्वेशनला जर मी डिव्हाइड केलं तर इथे एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे ते येणार 1 प्लस, किंवा एक काम करूया आपण, मांडूया त्याला सरळ पूर्ण सगळंच, मग बघू नंतर पुढच्या स्टेपला कॅन्सल करू. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा इंटू एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, हे असं करून घेतोय. म्हणजेच इथे येणार 1 प्लस हे आहे 2 कोसेक अल्फा, याच्यामध्ये एक एक्स कॅन्सल होईल, शिल्लक राहील वाय अपॉन एक्स प्लस याला असं मांडून घेतोय वाय अपॉन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, दिस इज इक्वल टू 0. आणि याच्यामध्ये आता आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. वाय अपॉन एक्सच्या ठिकाणी यम लिहून घेतोय. म्हणजे मग हे इक्वेशन कसं येईल बघा, 1 प्लस 2 कोसेक अल्फा इंटू यम प्लस एम स्क्वेअर, दिस इज इक्वल टू 0. यालाच फक्त मी असं मांडून घेतोय, एम स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन, हे जे काय फॅक्टर्स पडणार नाही आहेत आपल्याला, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 याच्याशी कम्पेअर करा. आणि नंतर तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. आता इथं मी कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिले, काय अडचण नाही. इथलं व्हेरिएबल आहे एक्स, इथलं व्हेरिएबल आहे यम. देअरफॉर यम इक्वल टू, फॉर्म्युला कसा आहे बघा, मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a, हा असा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे बरं का, ते आता झालेलं आहे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ऑलरेडी. मग इथं व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या येतात त्यांच्याशी कम्पेअर करून इथं मांडून ठेवते बाजूला. ए इक्वल टू, इथं काय नाही आहे म्हणजे 1 येणार. त्यानंतर बी इक्वल टू येणार 2 कोसेक अल्फा आणि सी इक्वल टू सुद्धा 1 आहे. आता या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये वापरूया. देअर फोर एम इक्वल टू मायनस बी, म्हणजे इथे येणार -2 कोसेक अल्फा प्लस मायनस स्क्वेअर रूट याचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर, तो येणार 4 कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस A1 आहे C1 आहे, त्यामुळे नुसतं -4 इथलं तेवढं शिल्लक राहील, डिव्हायडेड बाय 2a, a ची व्हॅल्यू 1च आहे. तर फक्त याला सिम्प्लिफाय करा. देअरफॉर एम इक्वल टू, हे काय होणार आहे बघा बरं आता, -2 कोसेक अल्फा प्लस मायनस ह्याच्यातनं 4 कॉमन येईल, 4चं स्क्वेअर रूट येणार 2. काम करूया, ते पण लिहून दाखवतो पूर्ण ह्याच्यात तुम्हाला रूट मध्ये, कारण अजून रूट मधलं कॅल्क्युलेशन पण करायचं आहे मला. इथे येणार कोसेक स्क्वेअर अल्फा -1 असं पण येणार, डिव्हायडेड बाय 2. मग कोसेक स्क्वेअर अल्फा -1, 1 प्लस कॉट स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू
कोसेक स्क्वेअर अल्फा येते. मग कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस वन म्हणजे कॉट स्क्वेअर येणार. मांडूया तिथं ते पण. एम इक्वल टू मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस रूट मध्ये 4 कॉट स्क्वेअर अल्फा डिव्हायडेड बाय. सीईटी फॉर्मॅटमध्ये तुम्ही पटापट सगळं सोडवू शकताय, पण बोर्ड फॉर्मॅटमध्ये मात्र तुम्हाला सगळ्या स्टेप्स मांडाव्या लागतील. मग हे काय होणार बघा, -2 कोसेक अल्फा प्लस मायनस ह्याचं स्क्वेअर रूट 2 कॉट अल्फा डिव्हायडेड बाय 2. आता 2 न सेपरेट डिवाइड केले की सगळीकडचं 2 कॅन्सल होईल आणि तिथं तुम्हाला प्लस मायनस मधल्या दोन इक्वेशन्स, एकदा प्लस एकदा मायनस, अशी दोन इक्वेशन्स तुम्हाला मिळतील. देअरफॉर एम इक्वल टू, दोन कॅन्सल करणार आहे, ह्या दोघांना डिवाइड केलं, मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा हे असेल. एम म्हणजेच वाय अपॉन एक्स, परत एकदा इथे घेतोय, हे असेल. म्हणजे ह्याच्यावरून वाय इक्वल या एक्स ने इकडे मल्टिप्लाय करा, हे असेल. मग ह्याच्यातून दोन सेपरेट लाईन्स तुम्हाला मिळतील. देअरफॉर वाय इक्वल टू मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा इंटू एक्स and y equal to minus cosec alpha minus cot alpha into x. These are the two separate lines. या पद्धतीनं आपल्याला ही दोन सेपरेट लाईन्स त्या ठिकाणी बघायला मिळतील. हे तुम्ही आहे असं ठेवलं तरी चालतंय, याला डावीकडे घेतलं त्यामुळे चिन्ह बदलून करून घेतलं तरी पण चालतंय. आहे हे बस आहे एवढं. सेम याच टाईपचं अजून एक एक्झाम्पल बघूया. Given equation is x square plus 2xy tan alpha minus y square. This is equal to 0. आता ह्याचे सुद्धा फॅक्टर्स वगैरे पाडणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार आहे. परत एकदा आपण या फॉर्मॅटकडे जायचं आहे. y इक्वल टू एम एक्स, एम इक्वल टू वाय अपॉन एक्स. त्यामुळे मी याला एक्स स्क्वेअरनं डिव्हाइड करून घेतोय. डिव्हाइडिंग धिस इक्वेशन बाय एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरने याला डिवाइड केल्यानंतर एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर येणार इथं, प्लस इथं असं होईल 2xy डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू टॅन अल्फा मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 0. इथं एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. 1 प्लस इथं एक एक्स कॅन्सल होईल. इथं येणार 2 टॅन अल्फाला एकत्र घेतोय पहिल्यांदा, आणि इथे अजून काय शिल्लक राहते, इथं वाय अपॉन एक्स मायनस, याला असं म्हणतोय दिस इज इक्वल टू 0. वाय अपॉन एक्स म्हणजेच यम आहे. देअरफॉर 1 प्लस 2 टॅन अल्फा इंटू यम मायनस यम स्क्वेअर इक्वल टू 0. तर यातली स्क्वेअरची टर्म पॉझिटिव्ह करायची आहे. सगळ्यांना मायनस न मल्टिप्लाय करा किंवा सगळ्या टर्म उजव्या बाजूला घेतलेल्या आहेत असं कन्सिडर करा.
एम स्क्वेअर मायनस 2 tan अल्फा इंटू एम मायनस 1 दिस इज इक्वल टू 0. आता परत एकदा ह्याचे काय फॅक्टर्स पडत नाहीत म्हटल्यानंतर परत एकदा आपण ह्याला या पद्धतीनं कन्सिडर केलं पाहिजे. याच्याशी कम्पेअर करून बघा. म्हणजे इथं काय येते, ए इक्वल टू 1 येते. त्यानंतर बी इक्वल टू येणार -2 tan अल्फा येणार आणि सी इक्वल टू येणार -1. या पद्धतीने येईल. आता इथं तो परत एकदा तो क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरून घ्या. देअरफॉर एम इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a. या पद्धतीने येईल. देअरफॉर एम इक्वल टू -b म्हणजे -2 tan अल्फा प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ याचा स्क्वेअर केला की काय येणार, 4 tan स्क्वेअर अल्फा येणार. त्यानंतर -4, ए ची व्हॅल्यू +1 आहे, सी ची व्हॅल्यू -1 आहे. त्यामुळे इथं टोटल येणार -1 डिव्हायडेड बाय 2 × 1 हे असेल. आता याचं सिम्प्लिफाय करत जायच फक्त. काय त्याच्यात एवढं विशेष काही नाहीये, फक्त जरा टर्म्स मोठ्या दिसत आहेत एवढंच. मायनस मायनस हे प्लस होणार. 2 tan अल्फा प्लस मायनस इथं किती होणार बघा. 4 कॉमन घेतो याच्यातून. 4 कॉमन घेतलं की इथं येणार tan स्क्वेअर अल्फा +1 डिव्हायडेड बाय इथं 2 येणार. देअरफॉर एम इक्वल टू 2 tan अल्फा प्लस मायनस याचं सोडवून tan स्क्वेअर अल्फा +1 ते येणार sec स्क्वेअर अल्फा आणि दोघांचं स्क्वेअर रूट येणार 2 sec अल्फा डिव्हायडेड बाय 2. मग 2 न सेपरेट डिव्हाइड करून घ्या. tan अल्फा प्लस मायनस sec अल्फा. देअरफॉर एम इक्वल टू y/x हे असेल. मग याच्यावरून y इक्वल टू tan अल्फा प्लस मायनस sec अल्फा इंटू x येणार. मग एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या आणि तुम्हाला 2 सेपरेट इक्वेशन्स या ठिकाणी मिळतील. देअरफॉर y इक्वल टू tan अल्फा प्लस sec अल्फा इंटू x and y equal to tan अल्फा minus sec अल्फा into x. These are the two separate lines. या पद्धतीने येतील.